परत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी, राज्यामध्ये पाऊस करता जोर म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर ओसरणार आहे, पाऊस निघून जाण्याच्या तयारीत राहणार आहे. म्हणून आज सोयाबीन काढायची असली तर ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमची सोयाबीन काढू शकता, कारण की ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस ओसरणार आहे, पावसाचा जोर ओसरणार आहे, पाऊस निघून जाण्याची तयारी ठेवणार आहे. म्हणून या लक्षात घ्या. 2 तारखेला एकदा जाळीधुळी येईल. जाळीधुळी आल्याच्यानंतर सगळ्यांनी समजून घ्या की लगेच 12 दिवसाला पाऊस महाराष्ट्रातून निघून जातो. म्हणून हा अंदाज लक्षात येतात. सांगायचं झालं तर मग हा राज्यामध्ये आता अतिमुसळधार पाऊस कुठं पाऊस पडणार आहे. माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की तुम्ही काय करायचं की आता जे 27 ते 30 2 ऑक्टोबरपर्यंत जे पाऊस पडेल ते सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली, सातारा, त्याच्यानंतर पुण्याच्या नंतर अहिल्यानगरहून मुंबई, नंदुरबार, धुळे, तसंच कोकणपट्टी पूर्ण जोराचा पडणार आहे. कुठं अतिवृष्टी होईल, कुठं रिमझिम पडेल, कुठं मुसळधार होईल, कुठं काही ठिकाणी पेंडवालता पडेल, पण पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर अद्यापही आतापर्यंत महाराष्ट्रात ज्या ठिकाणी देखील पाऊस पडलेलाच नाही त्या ठिकाणी देखील हे पाऊस शेवटचा असेल. म्हणून हा अंदाज सर्व राज्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो, मी एक कामासाठी आम्ही केरळ या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी आलो होतो. तर केरळ राज्यामध्ये कोची शहर आहे आणि कोची शहरामध्ये आमचे नेहमीमध्ये मित्र भुकळे यांच्याकडे आल्याच्यानंतर आम्ही या ठिकाणाहून म्हटलं आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला पोचून एक अंदाज देऊ म्हणून या ठिकाणं अंदाज देत आहे. राज्यातल्या शेतकऱ्याला परत एक आनंदाची बातमी, ऑक्टोबरमध्ये सर्व शेतकऱ्यांची सोयाबीन काढायला आले. तुम्ही काय करा, 2 ऑक्टोबरनंतर पावसाचा जोर होता, मग तुम्ही काय करा, तुम्ही सोयाबीन काढा. दुपारपर्यंत काढायची, चांगलं ऊन भेटले गेले उन्हाळ्याची ढिगार मारून ठेवायचा. पण हे केल्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ऑक्टोबर महिन्यात देखील काय असतं म्हणजे स्थानिक वातावरण तयार होऊन अर्ध्या घंट्याचा 1 तासाचा पाऊस पडत असतो. म्हणून हा राज्यातल्या सर्व शेतकरी अंदाजात द्यायचा. ऑक्टोबरमध्ये पावसाचा जोर ओसरणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन काढण्याची तयारी देखील ठिकाणी मुली लक्षात येतात. आणि त्याच्यानंतर 27 ते 2 ऑक्टोबर दरम्यान जे नदीकाठचे शेतकरी तळ्याच्या बाजूचे काही ठिकाणी एक्सेस पाऊस जास्त पडणार आहे. मग जास्त पाऊस पडल्यामुळं नदीला पूर येणार. पूर आल्याच्यानंतर तळ्यामध्ये पाणी जाणार, तळ्याचं पाणी सोडावं लागणार. त्याच्यामुळे आपण आपल्या पाळीव प्राण्यांची स्वतःची काळजी घ्या. या पावसामध्ये विजेचं प्रमाण एक जास्त असणार आहे, वाऱ्याचं देखील प्रमाण जास्त असणार आहे. म्हणून हा लक्षात घेता. आणि थेंबामध्ये देखील मोठ्या थेंबाचं प्रमाण असणार आहे. म्हणजे कमी वेळेत जास्त पाऊस पडणार आहे. म्हणून हा लक्षात